नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण ज्वारीच्या पिठापासून इन्स्टंट असे पापड तयार करणार आहोत। म्हणजेच आपण रोजच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो त्यापासून आज आपण पापड तयार करणार आहोत। अगदी झटपट असे तयार होतात। रेसिपीमध्ये मी अचूक प्रमाण शेअर केलेलं आहे, त्यामुळे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत। बऱ्याच वेळा हे पापड तयार केल्यानंतर हवे तसे फुलत नाही व पापड सुकल्यानंतर त्याला मध्येच चिरा जातात, तर त्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। हा पापड खाण्यासाठी अत्यंत हेल्दी असा असतो व पचायला खूप हलका असतो। बऱ्याच वेळा आपल्याला उडदाचे व तांदळाचे पापड चालत नाही, तर हे पापड तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला माझी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर ज्वारीचे पापड बनवताना पारंपरिक पद्धत वापरली जाते, ती म्हणजे ज्वारी 3 दिवस भिजवली जाते, म्हणजेच आंबवली जाते व नंतर ती सुकवली जाते व नंतर दळून आणली जाते व त्या पिठापासून पापड तयार करतात। पण बऱ्याच वेळा पारंपरिक पद्धतीने पापड तयार करणं शक्य नसतं, त्यामुळे असे इन्स्टंट पापड तुम्ही नक्कीच तयार करू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आता पापड बनवण्यासाठी इथं मी स्वच्छ चाळलेलं ताजं दळून आणलेलं ज्वारीचं पीठ घेतलं आहे। आता यानंतर चमच्याचं प्रमाण पाहूया। तर 1 वाटी पिठासाठी मी टेबलस्पूनचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे, म्हणजेच पोहे खायचा मोठा चमचा तुम्हाला प्रमाणासाठी घ्यायचा आहे। अर्धा चमचा पापड खार, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, पाव चमचा हिंग घ्यायचा आहे, यानंतर अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, ओव्याच्या अर्ध आपल्याला जिरं घ्यायचं आहे। जिरं तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता हे झालं आपलं पापडाचं प्रमाण। तर आता यानंतर याचं वजनी प्रमाण पाहूया। तर आता ज्वारीचं पीठ तुम्हाला मी वजनी प्रमाणाने मोजून दाखवणार आहे। तर हा कप माझा 200 ग्रामचा आहे। तर पीठ भरताना आपल्याला खूप दाब देऊन भरायचं नाही, तर हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे। तर इथे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे। तर हा झाला दुसरा कप। आता आपण तिसरा कप भरून घेऊया। तर 3 कप माझं पीठ भरलं आहे व वरती 2 चमचे। तर वजनी प्रमाणाने म्हणाल तर हे 600 ग्राम इतकं पीठ आहे, म्हणजे अर्धा किलो व वरती 100 ग्राम। या पिठासाठी तुम्ही कुठलीही 1 वाटी सेट करू शकता। अगोदर मी दाखवल्याप्रमाणे 1 मोठी वाटी तुम्ही सेट करू शकता। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी पण मोजून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या पापडाचं प्रमाण योग्य होईल। तर खालच्या वाटीने मी सपाट वाटी भरून पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत। तर 1.25 वाटी इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे व कपानेही मी तुम्हाला मोजून दाखवत आहे। कपाने घेणार असाल तर 1.25 कप एका कपाच्या पिठासाठी तुम्हाला घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। जर का पापडाचं पीठ तयार करताना तुम्हाला खूप शंका वाटत असेल तर तुम्ही एका कपासाठी किंवा एका वाटीसाठी पिठाच्या 1 वाटी पाणी किंवा 1 कप पाणी घेतलं तरीही चालेल। खूप कमी पाणी घ्यायचं नाही व 1.25च्या वरतीही आपल्याला पाणी घ्यायचं नाही, 1.25च प्रमाण ठेवायचं आहे पाण्याचं। तर आता पाणी आपण कढईमध्ये घातलं आहे, याला छान खळखळून उकळी आणायची आहे। यामध्ये आपण घेतलेला पापड खार व पांढरे तीळ घालायचे आहेत। यानंतर आपण पोहे खायचा 1 चमचा भरून यामध्ये तेल घातलं आहे। तेल घातल्यामुळे पापडांना छान ग्लेज येतो। आता याला छान खळखळून उकळी आली की यामध्ये आपण घेतलेलं ज्वारीचं पीठ घालायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे, खूप मोठी ठेवायची नाही व आता हे पीठ आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। जर का गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर या पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात। पीठ घेताना स्वच्छ चाळून घ्यायचं आहे, यामुळे यामध्ये गाठी होणार नाहीत। तर आता पीठ छान मिक्स करून घेतलं आहे। तर आता आपण या ज्वारीच्या पिठाला ज्यावेळी उकड काढतो त्यावेळी जर तुम्हाला वाटलं की आपलं पीठ थोडंसं सैलसर झालं आहे, म्हणजेच पातळ झालं आहे, तर तुम्ही यामध्ये थोडंसं ज्वारीचं सुकं पीठ घालू शकता। तर आता या पिठाला आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान उकड काढायची आहे। तर इथे पहा, गॅसची फ्लेम मी बारीक ठेवली होती, पीठ छान उकडलं गेलं आहे। तर आता हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ताटामध्ये काढल्यानंतर तुम्हाला
हे पीठ ग्लासाने छान मळून मळून घ्यायचं आहे, किंवा हवं असेल तर तुम्ही हे पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मळून घेऊ शकता. पण शक्यतो मी प्लॅस्टिकची पिशवी टाळते, कारण पीठ खूप गरम असतं व प्लॅस्टिक आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. ज्यावेळी खूप गरज असेल तिथेच आपण प्लॅस्टिकचा वापर केला पाहिजे. तर आता हे पीठ आपल्याला छान मळून मळून घ्यायचं आहे. पीठ सुरुवातीला तुम्हाला खूप सैलसर दिसेल, पण जसं जसं हे पीठ कोमट होईल, म्हणजेच यातली उष्णता कमी होईल, तसं तसं हे पीठ छान घट्ट असं तयार होतं. तर आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व या पिठाचा आपल्याला छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ थोडंसं गरमच आहे, पण थोडंसं हाताला चटका लागू शकतो. तर आता हे पीठ आपल्याला छान अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. याचा छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ खूप चिकटत असेल तर थोडंसं तेल वापरायला हरकत नाही. तर इथे मी थोडंसं तेल घातलं आहे ताटामध्ये व आता हा पिठाचा गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, पण गरज असेल तिथं मात्र शक्यतो तेलाचा वापर करायचा आहे. तर इथे पहा, आपला पिठाचा गोळा छान तयार झाला आहे. सुरुवातीला वाटतं हे पीठ खूप पातळ आहे, पण घाबरायचं नाही. हे पीठ जसं थंड होईल तसं आपोआप घट्ट होतं. तर आता हे पीठ आपण परत एकदा वाफवून घेणार आहोत 15 ते 20 मिनिटं. तर इथे पहा, गोळा छान तयार झाला आहे. तर याचे आपल्याला लंबगोलाकार गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे गोळे तयार करून घेतल्यानंतर वड्याच्या चाळणीमध्ये हे आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर ही स्टेप का करायची आहे, तर याने काय होतं, पापडाला चिरा जात नाही व पापड छान फुलला जातो. ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता चाळणीमध्ये मी सगळं पीठ घालून घेतलं आहे. तर याला आपल्याला 15 ते 20 मिनिटाची छान वाफ देऊन घ्यायची आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. तर इथे पहा, पीठ आपलं छान वाफवलं गेलं आहे. तर आता हे पीठ सगळं ताटामध्ये काढून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं थोडं पीठ घेऊन मळून घेऊ शकता. तर आता परत आपल्याला ग्लासाला छान तेल लावून घ्यायचं आहे. यावेळी मात्र पीठ आपल्याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पीठ छान एकजीव होतं व खूप जास्त हाताला चिकटत नाही, किंवा ज्या कागदावरती आपण पापड तयार करणार आहोत त्या कागदाला पीठ चिटकत नाही. पापड छान तयार होतात. तर हे पीठ मी जवळजवळ 5 ते 6 मिनिटं छान मळून मळून घेतलं आहे. ज्वारीचे पापड तयार करताना बरेच जण यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करतात. जर तुम्हाला यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर पाण्याचं प्रमाणही बदलू शकतं. गव्हाचं पीठ घातल्यामुळे पापड शक्यतो चवीला छान लागत नाही. तर आता इथे पहा, माझं पीठ छान मळून झालं आहे. आता यानंतर आपण पापड तयार करणार आहोत. पीठ छान मळताना हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही. पापड तयार करताना आपल्याला तेल लावायचं नाही, त्यामुळे अगोदर तुम्ही थोडं थोडं तेल लावलं तरीही चालेल, कारण आपण पापड उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत. त्यामुळे पापडाचा वासही येणार नाही. खूप जास्त तेल वापरायचं नाही, पण थोडं थोडं वापरलं तर चालतं. आता इथे पहा, आपला गोळा छान तयार झाला आहे. तयार झाल्यानंतर हा गोळा आपल्याला एका पातेल्यामध्ये ठेवायचा आहे. बाहेर उष्ण वातावरण आहे, त्यामुळे लवकर सुकू शकतो. त्यामुळे हा गोळा आपल्याला पातेल्यामध्ये झाकून ठेवायचा आहे व छोट्या लिंबाच्या आकारा एवढा मी यामधनं गोळा घेतला आहे. तर इथे पहा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पापडाचा आकार बारीक मोठा ठेवू शकता. तर कागदाला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे व यावरती गोळा ठेवून प्लेटने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे पापडाचं यंत्र असेल तर तुम्ही त्यावरतीही हे पापड तयार करू शकता. प्लेटने प्रेस केल्यानंतर लाटण्याने हा पापड थोडासा आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे. लाटताना खूप जोर देऊन लाटायचा नाही, हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला पापड तयार झाला. मस्त दिसतोय. तर पापडाला दोनदा उकड काढल्यामुळे पापडाला छान ग्लेज येते. तर आता हा पापड आपण सुती कापडावरती काढून घेऊया. तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कागद असेल तर त्यावरती हे पापड घाला. माझ्याकडे कागद नव्हता, त्यामुळे मी सुती कापडावरती घातला. माझा कागद फाटला आहे. सुती कापडावरती हे पापड घातल्यानंतर
सतत अलटी पलटी करत राहायचं आहे व वरती फॅन चालू ठेवायचा आहे। फॅनच्या हवेखाली हे पापड तुम्हाला सुरुवातीला सुकवून घ्यायचे आहेत व नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये जर का तुम्ही हे पापड असेच या कापडावरती ठेवले तर हे पापड कापडाला चिटकू शकतात, त्यामुळे शक्यतो लक्ष द्यायचं आहे। तर इथे पहा, एक दिवस सावलीमध्ये एक दिवस उन्हामध्ये आपले पापड सुकवून तयार झाले आहेत। तर आता तळल्यानंतर पापड आपला दुप्पट तिप्पट छान फुलतो आहे। तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हीही पापड तयार करू शकता। पापड बनवायला खूप सोपे आहेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या रेसिपीमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य घेतलं तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच जमू शकते। तर इथे पहा, हा पापड तळल्यानंतर अजिबात तेल पीत नाही। तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।